फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता हे विषय शाळेत मुलांना शिकवावेत का? शिकवायचे असतील तर कशा प्रकारे आणि कोणत्या मार्गांनी ते शिकवावेत आणि मुलांपर्यंत पोचवावेत याबद्दल आज आपण टॉक अँड टॉकवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिलं जे शिकवायची गरज आहे ते म्हणजे नथिंग इज फॉर फ्री. पैसे कमवायचे माहिती आहे की ते कशासाठी कमवायचे आहेत का तर आपल्या काही गरजा आहेत. समजा मी आत्ता 50,000वरती काम करते, मग मी आयुष्यभर 50,000वरच काम करणं अपेक्षित आहे का? इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसा वाढवायचा कसा याच्याबद्दल अजून आपल्याकडे रिस्क हा एक अवेअरनेस आणि रिस्क या 2 फॅक्टर्समुळे खूप अडल्ट म्हणजे जरी ते पैसे कमवत असले तरी या 2 फॅक्टर्समुळे ते थोडेसे मागे हे होतात. हे माहितीच नाहीये. आता भारतीय संस्कृती जेव्हा आपण म्हणजे यांनी जेव्हा मेन्शन केलं तेव्हा त्याच्यात 2-3 गोष्टी येतात. एक आपण या गोष्टीबद्दल आत्ता सध्या खूप बोललं जातं की कोलोनायझेशनचा किंवा वसाहतीकरण जे आपल्यावरती झालं किंवा आपल्यासारख्याच बाकीच्या देशांवरती झालं त्याचा काय इम्पॅक्ट झाला आहे. तर त्याच्यासाठी अनफॉर्च्युनेटली झालं असं होतं की आपल्या खूप म्हणजे जे इंडियन इकॉनॉमिक थिंकर्स आहेत त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे दादाबाई नौरोजींची ड्रेन ऑफ वेल्थ ही फक्त थ्योरी म्हणून शिकवली जाते. पण त्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट असा झाला की इंग्रज जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा आपल्याकडे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त जनता ही आपली बिलो पॉवर्टी लाईनच होती. त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्या आजी आजोबांचा किंवा त्यांच्या काळातला जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांनी जे दिवस बघितलेत ना ते खूप म्हणजे गरिबीचे किंवा हालाखीचेच होते. तेव्हा त्यांच्यासाठी ते पैसे कमवणं हेच जास्त गरजेचं होतं दॅन सेव्हिंग करणं, इन्व्हेस्टमेंट करणं किंवा हे बाकीच्या ज्या आपण आत्ता गोष्टींसाठी जास्त होतं. मग नंतर आपले आईबाबा आले की जेव्हा एक प्रकारचे स्टेबल जॉब झाले मग तेव्हा त्यांना ती फायनान्शियल सिक्युरिटी आली की हा बाबा महिन्याला मी इथे काम करते, महिन्याला माझा एवढा पगार येतो. मग त्यांनी तिथून सुरुवात केली जसं ते म्हणाले की बजेट याच्याबद्दल आपल्याला थोडीफार तिथपासून आयडिया यायला लागली की आई किंवा बाबा एकत्र बसून किंवा आई इंडिव्हिज्युअली बाबा इंडिव्हिज्युअली बसून एक प्रकारचा काय म्हणूयात बजेटचा मराठी शब्द अर्थसंकल्प की हा महिन्याचा आपल्याला एवढा खर्च आहे. महिन्याचं मला किराणा मालाचं सामान समजा 5,000 ते 10,000 रुपये असं काहीतरी एक आपण एस्टिमेट धरूयात. एवढे मला माझ्या पगारातून बाजूला ठेवायला लागणार आहेत कारण ते दैनंदिन वापरातल्या किंवा त्यातल्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. मग तिथे ते बजेटिंग पार्ट आणि अर्थसंकल्प किंवा पैसे वाचवणं ही सगळी प्रोसेस सुरू झाली. मग आता ती नेक्स्ट जनरेशन म्हणून कुठेतरी ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तिथून पुढे शिफ्ट होणं की आता सेव्हिंग झाल्या, बजेट झालं, सेव्हिंग झालं तिथून आणि लोन पण झालं. तर तिथून पुढे तो जो इन्व्हेस्टमेंट पार्ट आहे कारण आपल्याला ग्रो करायचं आहे राईट. ग्रोथ एक अल्टरनेट ती ऑटोमॅटिकली म्हणजे ऑर्गॅनिकली होत गेली आहे की आजी आजोबांमध्ये फक्त कमवण्याची होते. मग यांनी सेव्हिंग्स करायला सुरुवात केली, यांनी लोन्स आणि त्यांनी ते एक स्टेबल इन्कम याच्याकडे आले. आता त्या इन्कमपासून ते इन्कम किंवा तो वेल्थ तो पार्ट वाढवायचा कसा याच्यावरती आपल्या जनरेशननी किंवा आपल्या पुढच्या जनरेशननी फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी एक उदाहरण देते, हे सगळ्या लोकांना ऑलमोस्ट माहिती आहे, रॉकफेलर फाउंडेशन. सो ते जे सिनियर फेलो होते हे ऑलमोस्ट युरोपमधली गोष्ट आहे. 18th सेंचुरी 1839 वगैरे असा त्यांचा तो पिरियड आहे. तेव्हा त्यांना 3 मुलं होती आणि त्यांनी काय केलं त्या 3 मुलांना 3 वेगवेगळ्या तेव्हा तिथे सगळं पूर्ण राजसत्ताच होती. त्यांनी 3 ठिकाणी पाठवलं, इटली, इंग्लंड आणि फ्रान्स. इंग्लंडमधल्या मुलाच्या लक्षात आलं की आपल्याकडे पैसे आहेत, आपण जेव्हा ते लोकांना देतोय त्याच्यावरती आपण काहीतरी इंटरेस्ट चार्ज करतोय, लोक आपल्याला परत पैसे देताना म्हणजे आपल्याला आपली प्रिन्सिपल आपण जे पैसे दिले तेही मिळत आहेत आणि त्याच्यावरती अजून एक्स्ट्रा पैसे मिळत आहेत. सो असं त्यांनी करत करत तो फॅमिली मग बँकिंग हॅज बिकम देअर बिझनेस. मग तुम्ही आता गुगल करा रॉकफेलर फॅमिली किंवा फाउंडेशन आणि जस्ट लुक ॲट दी अमाऊंट ऑफ वेल्थ दे हॅव जनरेटेड. पण ती एका जनरेशनचं नाही आहे. ही गोष्ट खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ते क्विक फिक्स याला नाही आहे. याला तुम्ही थोडं करत जाणार तेव्हा ते अल्टिमेटली मोठं होणार आहे. म्हणजे मुलांना पेशन्स पण शिकवण्याची गरज आहे. म्हणून ते 5 महिन्याचा कंपाऊंड इंटरेस्ट की तुला 5 महिने पैसे सेव्ह करायचे आहेत मग तुला ते मिळणार आहे. सो इथं काय म्हणू त्याला मनी माइंडफुलनेस म्हणतो ना आपण. एक्झॅक्टली. म्हणजे काय आहे आपण जेव्हा जॉब करतो सगळ्यांना म्हणजे शाळेत आता मुलं म्हणतात आपण शाळेतल्या चर्चा असतात की काय करायचं शिकून काय करणार आहे.
मी छान जॉब मिळेल. मी नक्की काय करणार आहे? जे मी स्किल डेव्हलप करतो आहे शाळेत शिकून, मी अभ्यास करतो आहे, मी काहीतरी माझ्या स्पोर्ट्समध्ये स्किल डेव्हलप करतो आहे, वाचन करतो आहे. ह्यातनं जे स्किल मी डेव्हलप करतो आहे ते कुठल्या तरी बिझनेससाठी मी ते इन्व्हेस्ट करतो आहे. माझं स्किल जसं वाढत जाणार त्यातनं मला त्या बिझनेसचा रिटर्न मला मिळतो आहे. म्हणजे बिझनेसना रिटर्न मिळतो, त्यात त्यांचा प्रॉफिट शेअरिंग येतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, वेल्थ क्रिएशन नक्की काय आहे? वेल्थ क्रिएशन म्हणतो आपण, ओके, एक तर तुम्ही कुठेतरी काम करायचं आहे. एक जे काम आहे जिथे तुम्ही एक छोटं काम करता 2 तास, म्हणजे तासाला तुम्हाला एक काम केलं त्याचे पैसे मिळतात. तुम्ही काहीतरी स्किल डेव्हलप केलेलं आहे, तेच काम तुम्ही स्किलफुली केलं आणि ते कोणातरीसाठी करतोय, ती कंपनी दुसऱ्या कंपनीसाठी काम करते, त्याची व्हॅल्यू ती जनरेट होते आणि त्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला अजून जास्त पैसे. तिसरा जो पार्ट आहे वेल्थ जनरेशनचा, जिथे तुम्ही म्हणताय की हे फाउंडेशनचं एक्झाम्पल दिलं, की मी अशी लोकं कलेक्ट करतो जी सगळेजण मिळून एकत्र काम करतात, पण मी त्या कामासाठी त्याला चॅनलाइज करून देतो. त्यामुळे त्या सगळ्यांना एम्प्लॉयमेंट मिळतं, त्या सगळ्यांना काम मिळतं. माझा जॉब जो आहे ॲज अ बिझनेस मी चॅनलाइज केलं, त्यामुळे मला त्यातनं एक थोडासा प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे त्यातनं माझी वेल्थ जनरेट होते. लाईक पुढला अजून स्किलची व्हॅल्यू आहे. आपण रॉयल्टी जो इन्कम म्हणतो, म्हणजे मी गायक आहे, मी चित्रकार आहे, मी ऑथर आहे, मी पुस्तक लिहितो. हे पुस्तक लिहिलं, माझं खूप छान लिहिलं, पण मग पुस्तक हे प्रत्येकाकडे पोहोचेपर्यंत खूप गोष्टी त्यात इन्व्हॉल्ड असतात ना. पुस्तक लिहिल्यानंतर एक पब्लिकेशन असतं, पब्लिकेशन हाऊस ते प्रिंट करतं, ते मार्केट करतं, प्रत्येकाकडे पोहोचवतं. त्यावेळी जो शेवटचं म्हणजे शाळेत जर आपण विचार केला, किती वेळा आपण पब्लिकेशन कोणही वाचत नाही. तुम्ही शाळेत जर आपण एक कसं ॲज अ शिक्षिका म्हणून जर आपण वर्गात गेलो, शिक्षक म्हणून वर्गात गेलो नाही, किंवा आज आपण बालभारतीचा हा धडा शिकतोय. पण एक काम करूया, बालभारतीचं पहिलं आणि पाठीमागचं एक पेज वाचूया. राईट. धडा शिकण्याच्या आधी काय काय दिलं आहे बघूया बरं. म्हणजे मागच्या पानावर तुम्हाला पब्लिशरचं नाव दिसेल, ते एक मॅक्सिमम काय किंमत असेल त्याची, ती लिहिलेली असेल, कुठली आवृत्ती आहे हे कळलं. ह्या जर गोष्टी रोजच्या रोज बोलण्यात आल्या, तर मग रॉ मटेरियल टू फिनिश प्रॉडक्ट त्यात इन्व्हॉल्व झालेली लोक इनफॅक्ट आर्टिस्ट सुद्धा, म्हणजे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ ज्यांनी काढलंय काढलंय, त्यावरचं चित्र काढलेलं आहे, त्यानंतर ते तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह झालेलं आहे. त्यानंतर आता पुढे जाऊन आपण बघतो की हो, हे पुस्तक 40 पेजेस 60 पानांचं आहे, 80 पानांचं आहे. कोणीतरी त्याला एकजण वाचतं आणि त्यातलं छोटंसं एक 200 लाईनचा त्याबद्दलचं अभिप्राय लिहितं. मग तो अभिप्राय लिहिणारा माणूस पण त्यात इन्व्हॉल्व झालेला आहे. ही खूप मोठी सायकल आहे. तर लिटरसी किंवा जेव्हा आपण आर्थिक साक्षरता म्हणतो, म्हणजे तो एक असा विषय म्हणून न घेता फक्त तो जर रोजच्या व्यवहारामध्ये आला ना, तर तो सर्वांगीण विकासासाठी ज्याबद्दल आपण बोलतो आहे रोज, नेशन बिल्डिंग, सर्वांगीण विकास किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जसं म्हणालेलं आहे की ग्लोबली कॉम्पिटंट सिटिझन्स बाय कीपिंग इंडियन फिलॉसॉफी अँड कल्चर इन माइंड, आणि ॲट द हार्ट ऑफ दॅट इज इंडियन कॉन्स्टिट्यूशन. घटनेच्या नुसार जाऊन घटनेमध्ये आपण जे काही कलमं आहेत आपली लिहिलेली, की भारताचं आपलं घटना आपल्याला देतं. मग तिथे फिलॉसॉफी आलं, कल्चर आलं. सुरुवातीला आपण आत्तापर्यंत 75-80 वर्षापर्यंत म्हणजे असं म्हटलं ना, एक जनरेशन होती, राईट. सर्वायवल होतं, सर्वायवलवरून नेक्स्ट सर्वायवल, मग आपलं फ्युचर प्रोटेक्ट करणं होतं. आणि आता आपण ग्लोबली कॉम्पिटंट वर्ल्डमध्ये आलो आहे, कनेक्टेड वर्ल्डमध्ये आलेलं आहे. म्हणजे मी आज कुठला लेबर आहे, मी कुठेही भारतात बसून काम करतो आहे, पण मी कुठल्या तरी एका कंपनीला माझ्या स्किल्ससाठी काम करतो आहे. मग माझे स्किल्स माझ्यासाठी परत येतात, त्यातनं मला एक मोबदला मिळतो, त्याचं एक मूल्य तयार होतं. आणि मूल्य आपण जे ठरवायची जी पद्धत आहे ती त्या इंडिव्हिज्युअलला कळायला लागतं. ह्यातनं शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. रोज जर बोलत राहिलं तरच ती गोष्ट पुढे जाणार, नाही तर मग परत अरे मला आता ना काहीतरी एक बचत म्हणजे काय आहे हे शिकावं लागेल, फॉर्म्युला होईल. मग ओके, 100 रुपयाची गोष्ट मी बाजारात ना आणली, 120 रुपयाला विकली, मग मला प्रॉफिट किती झाला? 20 रुपयाचा मला नफा झाला. मग तोटा काय? नाही विकलं गेलं तर काय होणार आहे? मग नफा तोटा पण येईल तिकडे. म्हणजे व्हॅल्यू, जसं वैभवी तुम्ही म्हणत होतात की कुठल्याही गोष्टीची कॉस्ट, प्राईस नाही, त्याची व्हॅल्यू जी आहे ती ही पैशातच नेहमी मोजली जाते असं नाही आहे. ती वेगळ्या वेगळ्या
मी ह्याची काय किंमत मोजते, तर ती किंमत वेळेमध्ये असू शकते, माझ्या स्किलमध्ये बेस्ड असू शकते, वेगळ्या वेगळ्या पद्धतीची ती असू शकते. आणि कुठलीही गोष्ट फ्री नसणे ही हा ह्याचा पण भाग आहे. म्हणजे मी जेव्हा माझा वेळ कशात तरी घालवतेय, तो सुद्धा गेलेला वेळ आहे. सो दॅट इज ऑल्सो नॉट फ्री. एक्झॅक्टली. सो आता आपण किंवा आता हे जसं म्हणाले की आर्टिस्ट किंवा आता आपण खूप वेगवेगळ्या आर्टिस्टचे बायोपिक्स बघितले. अल्टिमेटली आपल्याला होताना काय दिसतं की ते बँकरप्ट झाले. का झाले? त्यांच्याकडे स्किल होतं, टॅलेंट होतं, वेळही त्यांनी त्याच्यासाठी खूप दिला, पण काय जुळलं नाही? तर पैशाचं गणित जुळलं नाही. आता इथून पुढचे जे जॉब्स होणार आहेत, तर ते जॉब सगळे फ्रीलान्स बेसिसवर आहेत, म्हणजे प्रोजेक्ट बेसिसवर आहेत. जसं हे म्हणाले की मी इंडियात बसली आहे, पण माझी कंपनी अमेरिकन असू शकते ना, मी प्रोजेक्ट बेसिसवरती काम करते. पण मी जेव्हा त्या प्रोजेक्ट बेसिसवरती काम करते, ज्याच्यासाठी मी माझं वेळ, टॅलेंट, स्किल्स सगळं देते, त्याचं मूल्यमापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे पैशांच्या ह्याच्यात. का तर पुढे जाऊन मला तो प्रॉब्लेम व्हायला नको की अरे, काम तर मी खूप केलं, पण मी पैसे नाही कमावू शकले. हा जो बॅलन्स माझं पैशाचं गणित नाही बसलं असं म्हणतात ना लोक खूपदा. हा जो बॅलन्स आहे, हा बॅलन्स येणं पण गरजेचं आहे. म्हणजे आपण लाईफस्टाईल बॅलन्स की हां, मी एवढा वेळ काम करणार, मी एवढा वेळ रेस्ट करणार, मी एवढा वेळ हे करणार, हे जसं म्हणतोय तसं प्रॅक्टिकल लाईफचा बरोबर ती तुमच्या थॉट प्रोसेसचा बॅलन्स हा असणं गरजेचं आहे. आणि मग तो जेव्हा असेल तेव्हा यू विल ऑब्व्हियसली तुम्ही एक तुमचं जे आयुष्य आहे ते अजून चांगल्या प्रकारे जगू शकता. तर त्याच्यासाठी मग हा बॅलन्ससाठी ते शिकवणं गरजेचं आहे की त्याचं मूल्यमापन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. म्हणून नथिंग तो फ्रीवाला एक पार्ट. आणि दुसरी गोष्ट की ते जेव्हा मग आम्ही बँकरप्टच झालो, हे होणार नाही. का तर त्यांना ते कळलेलं असेल की नाही, आपल्याला आधी जर आपल्याला खर्च करायचा आहे तर आपल्याकडे पैसे आधी असणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे आधी असलेल्या पैशाच्या बेसिसवरती जेव्हा आपण खर्च करतो तेव्हा आपण थोडेसे सिक्युअर राहतो. आपण ते 2दा 3दा केल्यानंतर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो किंवा भीती कमी होते पैसे हँडल करायची. मग त्याच्या पुढे तुम्ही जाऊन रिस्क घेऊ शकता की हां, मग मी आता हा प्रोजेक्ट करून बघते, पैसे कमी मिळतील मे बी, पण मला एक्सपोजर चांगलं मिळेल. हा भीतीचा जो मुद्दा होता ना, भीतीचा मुद्दा मला वाटते की आपण थोडा रिव्हिजिट करूयात. कारण खूप वेळा मी बघते माझ्या स्वतःच्याही बाबतीत, आणि आय थिंक 80% ऑफ अस जे फायनान्शियल लिटरसी नाही आहे आपण म्हणतो, तर त्याचं मेन कारण ही भीती. म्हणजे आर्थिक बाबींच्या बाबतीतलं आपलं मानसिक जे आरोग्य आहे ते सांभाळणं, हे मला वाटतं मुलांना शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे तोटा झाला तर तो कसा हँडल करायचा, किंवा नफा झाला तरी सुद्धा हाऊ डू यू वर्क विथ प्रॉफिट. म्हणजे मला पैसे आणि मिळाले लगेच खर्च करून टाकायचं असं नाही करायचं. तर ह्या नफा तोटा च्या बाबतीतला जो सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे तो, किंवा एकदम गिवअप न करून टाकणं तोटा झाला तर, की हे तर दिस इज नॉट माय कप ऑफ टी. किंवा जे आपण म्हणतो की नॉट टू पुट ऑल ऑफ युअर एग्ज इन वन बास्केट. म्हणजे सगळे माझ्याकडचे जे पैसे आहेत ते मी या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करून टाकले, मग ती फेल झाली तर संपलं ना, माझ्याकडे काहीच नाही आहे. पैसेच नाही, वेळ जे काय आहे, म्हणजे माझ्याकडे जी काय व्हॅल्युएबल गोष्ट आहे ती मी त्याच्यात इन्व्हेस्ट केली. आणि इफ इट डज नॉट वर्कआउट, मला फॉलबॅक काहीतरी पाहिजे, त्याच्यासाठी सेव्हिंग करायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठीचा माझ्याकडे असलेला कॉन्फिडन्स हा सुद्धा आय हॅव टू अर्न लाईक मनी. यू हॅव टू अर्न दॅट कॉन्फिडन्स. तर त्यातली पहिली गोष्ट अशी येते की भीती आपल्याला का वाटते. कारण आपल्याला असं वाटतं की हे गेलं, म्हणजे मी हे जे करते ते गेलं तर माझ्या हातात दुसरं काहीच नाही आहे. तो कॉन्फिडन्स का येत नाही? कारण तुम्ही जे शिकलाय ते मॉनिटाईज कसं करायचं हे तुम्हाला माहिती नाही. मी आज पडले, मी आत्ता इथे पडले, तर मी परत उठू शकते ना. असं आहे का की मी कायमच पडून राहणार आहे? नाही. का म्हणा? कारण मला बॅक ऑफ द माइंड माहिती आहे की पडल्यावरती परत उठायचं असतं. बरोबर. हे सिम्पल लाईफ हॅक राईट, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी धक्कन पडले, मी पटकन उठले आणि पुढे गेले, मी तिथेच स्टक नाही झाले. पण पैशाच्या बाबतीत आपण तसं नाही विचार करत. का नाही करू शकत? कारण आपला स्वतःवरचा विश्वास तिथे कमी पडतो की आज माझ्याकडे असं काहीतरी आहे, कुठलं तरी स्किल जे मी प्रॅक्टिस करून बनवलंय किंवा मी काहीतरी कमावलंय त्या स्किलच्या ह्याच्या माध्यमातून, की मी परत गेले
किंवा काही झालं तर मी ते स्किल वापरून मी परत करीन ना. रिबिल्ड करू शकते. तो रिबिल्ड करू शकतेचा कॉन्फिडन्स नाही, का तर तसा प्रकारचं काही एज्युकेशन किंवा त्याच्या प्रकारचं कुठलं स्किल नाही. आणि मग ते नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा भीतीचा असा मोठा हे होतो, बबल तयार होतो, की अरे मी हे करायला गेले, माझे पैसे संपले, आता मी काय करू? पैसे परत कमवता येऊ शकतात. पण ही भीती पालक आणि शिक्षकांना सुद्धा असते म्हणून ती 100% मुलांमध्ये जाते ना. 100% ती सगळ्यांमध्येच असते. म्हणजे त्याला काही कॅटेगरायझेशन नाही आहे, की लहान मुलांची भीती वेगळी, मोठ्यांची वेगळी किंवा शिक्षकांची वेगळी, पालकांची वेगळी. भीती कॉमन आहे. त्याचं कारणच तो लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि ते स्किल, की हां, मी आज नाही ठीक आहे, माझ्या बिझनेसमध्ये आता ते जसं किंवा तुम्ही जसं म्हणालात, की नफा होऊ शकतो, प्रॉफिटही येऊ शकतो. ठीक आहे, नफा झाला, गुड थिंग, बट आय स्टिल नीड टू नो हाऊ टू मॅनेज इट. आणि लॉस झाला तर मी परत प्रयत्न करीन ना. मग इथे तो की चूक करणं अलाउड आहे आणि चूक करायची म्हणजे तू त्याच्याशिवाय शिकणार नाहीत. ती जी व्हॅल्यूचा जो पार्ट आहे की नाही, म्हणजे मी एखादी गोष्ट शिकलो आहे किंवा मी करतो आहे. आपण आत्ताच असं एक एक्झाम्पल घेऊया की मला खूप छान फोटोग्राफी करता येतं किंवा मला फोटोग्राफी आवडतं मनापासून. हॉबी आहे माझी फोटोग्राफी. मी शिकलो काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी माझ्याकडे एक वेगळी डिग्री आहे. मला मनापासून मला जो आनंद मिळतो तो फोटोग्राफीमध्ये मिळतो. तो फोटोग्राफर काय करेल की त्याचं असं एक ड्रीम प्रोजेक्ट असतं प्रत्येक वेळी, की मला हे करायचं आहे. तो कुठून तरी ते पैसे कमावत राहतो त्याच्या रेग्युलर शिक्षणामधून म्हणूया किंवा जे काही काम त्याला पैसे मिळवून देत. प्रत्येक वेळी पैसे आले तर थोडासा सेविंग्सचा पार्ट जर त्याने वेगळा ठेवला तर तो ते रिइन्व्हेस्ट करत राहतो त्याच्या त्या स्किलमध्ये, त्यावरचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत राहणार. मग एक कसाच कधीतरी एक असा वेळ येतो की त्याला हवं असलेलं ते ड्रीम अचीव होतं, म्हणजे तो ना पर्पज ड्रिव्हन वर्क करतो आहे. तर त्यावेळीचं जे मूल्य असतं त्यावेळी त्याची ती करन्सी फक्त मनी राहत नाही. तो फक्त काय बघतोय, ओके मला इथे प्रोटेक्ट करू दे माझ्यासाठी, आणि मी फेल होणार आहे, होऊ शकतो किंवा होणार आहेच असं नाही आहे, पण सक्सेस होईल की नाही हे पण माहिती नाही. सक्सेस झालं तर मला त्यातनं खूप जास्त काहीतरी मिळणार आहे असं पण नाही आहे, पण मी एक खूप हॅपी सॅटिस्फाईड माणूस असेल. पण प्रोटेक्टचा जो मुद्दा आहे तो मुलांना, म्हणजे इथे तो भाग आला की नॉट टू पुट ऑल ऑफ युअर एग्ज इन वन बास्केट. म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी. माझ्याकडे 5 वह्या आहेत आणि मला माहिती आहे की माझ्या मैत्रिणीकडे सपोज ती नेहमी वह्या विसरते, तर मी सगळ्या वह्यांवर माझं नाव आधीच लिहून ठेवायचं का मी 3 वह्यांवर लिहून ठेवते. मला माहिती आहे ती विसरते आणि मला तिला करायची आहे मदत, तर मी ठेवू शकते ना 2 वह्या, किंवा मला सपोज त्या वह्या दुसऱ्या कोणाला तरी द्याव्याशा वाटल्या तर सगळ्यांवरती स्वतःची नावं लिहून ठेवायची का? देन आय हॅव देन पुट ऑल ऑफ माय एग्ज इन वन. आय मे नॉट यूज देम ऑल्सो. मी सगळ्या वह्या वापरणार नाही, कदाचित नाही लागत मला 5 वह्या. तर ह्या एक रेनी डेसाठी 2 वह्या बाजूला ठेवणं हा संस्कार आहे. मग आता इथे ते इट ऑल राउंड्स टू मनी टू मॉरल व्हॅल्यूज, की आपल्याला सगळ्यांनाच शिकवलं जातं की शेअरिंग इज केअरिंग. सगळ्यांनाच शिकवलं जातं. म्हणजे जेव्हापासून आपण लहानपणापासून की हां बाबा, तुला लहान बहीण किंवा मोठे बहीण कोणी असेल, एक तुकडा दिल्याने काही फरक पडत नाही, आणि खरंच नाही पडत. पण आता त्या पर्स्पेक्टिव्हनी त्या पैशांकडे कसं बघायचं इज अ डिफरंट गेम, जे आय थिंक थोडं मोठं झालेल्या मुलांना शिकवलेलं बेटर आहे. उदाहरण दिलं मैत्रिणीला द्यायचंय, कारण वहीचं अजून काय करायचं मला सुचलं नाही. नाही पण मलाच नंतर पुढच्या वर्षी लागू शकतं ना. मी त्याच्यात नेहा 3री असं लिहून ठेवलं असेल तर मी 4थीत जाऊन 30 वही नाही वापरू शकत. खाडाखोड करायला लागेल. पण ती त्याला उपयोगी पडली ना. मग आता म्हणून म्हणलं की हा मनी टू मॉरल व्हॅल्यूज अशी जर्नी आहे, जी शाळेतल्या मुलांकडून आपण एक्सपेक्ट करतो तर ती खूप जास्त होईल, म्हणजे या पॉइंट ऑफ टाइमला, असं मला वाटतंय. की नाही, इनफॅक्ट आपण म्हणतो ना की जेव्हा पैसे का कमावतो किंवा आपण प्रोटेक्ट करतो, म्हणजे आपण म्हणतो ना की मला फ्युचर प्रोटेक्ट करायचं आहे, मला माझ्या वेळेवर माझं कंट्रोल यायला हवं, म्हणजे मला फ्रीडम मिळायला हवं, आणि नंतर मग ते फिलॉन्थ्रॉपी वगैरे ते मोठ्या लेवलला गोष्टी पण झाल्या. लहान मुलांना सुद्धा. आता ह्या वहीच्या एक्झाम्पलमध्ये जर असं बघितलं ना की ठीक आहे, आपण एका वेळी 10 वह्या आणून ठेवूया. तुला माहिती आहे यावर्षी 8च वह्या लागणार आहे. ह्या 4 वह्या आहेत तुझ्याकडे, ह्या 4 वह्या तशाच ठेव. जर कोणाला लागलं, जे संस्कारचा पाठ म्हणतो आपण, की ओके कोणाला लागली तर तू ही शेअर करू शकतोस, नाही लागली तर पुढल्या वर्षी तुझ्या कामात येईल. म्हणजे दोन्ही बघ एकाच वेळी प्रोटेक्ट करतो की नाही, इन्शुरन्स. करेक्ट. पण इन्शुरन्समध्ये काय करतो,
आजारी पडणार नाही आहे आपल्याला माहिती आहे, म्हणजे पण पडू शकतो. मग आपण इन्शुरन्स प्रॉडक्ट बाय करतो. पडल्यावरती काय? त्यासाठी मग एक छोटीशी किंमत एका इन्शुरन्स कंपनीला देतो आणि आपण निश्चिंत राहतो. कारण म्हणजे 1 वर्ष झालं, मग आपण असं म्हणत नाही, अरे हे माझे पैसे वाया गेले इन्शुरन्स कंपनीला दिलेले. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी असे वर्षानुवर्ष ते पैसे आपण तसेच देत राहतो. ज्यावेळी काम पडेल त्यावेळी मला निश्चिंत राहायचं आहे. हा पार्ट त्या इन्शुरन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो त्या मुलांपर्यंत जातो. ओके, तुला नाही लागलं तर तू ते शेअर कर, किंवा तू शेअर करण्याच्याच इंटेन्शनने ठेव. शेअर करण्याची गरज जर पडली नाही तर ते तुझ्यासाठी वापरू शकतो. इन विच एव्हर. म्हणजे आर्थिक आरोग्य हा सुद्धा एक आर्थिक साक्षरतेचाच तो त्याचा महत्त्वाचा भाग आहे. इनफॅक्ट इकॉनॉमिक वेलबिंग म्हणू शकतो आपण त्याला, मे बी, की सगळ्याच प्रकारे विचार करायचा, आपल्यापुरता करायचा आहे, आपल्या फॅमिलीसाठी करायचा आहे, आपले क्लोज फ्रेंड्स, रिलेटिव्ह जे कोणी आहेत त्यांच्यासाठी. ॲज अ सोसायटी आपण काय करतोय, ॲज अ नेशन आपण काय करतोय. अल्टिमेटली ऑल ऑफ इट बॉइल्स डाऊन टू की कुठल्या प्रकारचा देश आपण बांधायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तिथे सगळ्यांचीच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असेल. 4 लोकांची झाली म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट नाही आहे. 40 लोकांची झाली, जर आपण म्हणतोय की 140 बिलियन हे भारताचं पॉप्युलेशन आहे, तर त्या 140 बिलियन लोकांच्या ग्रोथमध्ये भारताची डेव्हलपमेंट आहे. मग त्याच्यासाठी हे छोटे छोटे एफर्ट्स विल कम टू द रेस्क्यू. हा पॉईंट इतका छान त्या NCFEच्या सर्वेमध्ये जो दिलेला आहे, 27% ॲडल्ट्स फायनान्शियल लिटरेट आहेत. आणि जो पेपर ते म्हणते की इतकी मोठी फायनान्शियल इलिटरसी असणे भारताच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणजे तुमचं नेशन बिल्डिंग मध्ये तुम्ही मागे पडणार, कारण सगळे लोक त्या म्हणजे इन्क्लुसिव्ह फायनान्शियल लिटरसी आणि इन्क्लुसिव्हिटी इन फायनान्शियल्स, म्हणजे सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही काम केलं तरच ते सगळेजण आपण एकत्र वर जाऊ शकतो. आणि त्यामुळेच हे शाळा लेवलचं जो तुझं पूर्वीचा म्हणजे अगदी सुरुवातीला तू जे म्हणालीस की शाळा लेवलपासून तुम्हाला असा एक विषय म्हणून जरी नाही आला तरी प्रत्येक ॲक्शनमधून जर शिक्षकांनी ते बघितलं, इतिहास अवेअरनेस, इतिहास, भूगोल, गणित, काय अजून नागरिकशास्त्र जरी शिकतो आपण, सगळे विषय शिकताना म्हणजे भाषेमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना की ओके रे रे पावसा तुला देतो पैसा, म्हणजे का आपण पावसाला असं सांगणं घालत होतं की मी तुला पैसा देणार आहे. मग मोठा आला की मग तो खोटा का होतो, कारण त्यानंतर सगळ्या पैशाची व्हॅल्यू डिमिनिशन होऊन जाते. पाऊस आला, पूर आला झालं. तर त्या लेवलला आपण म्हणून सुरुवातीपासून जर शिक्षकांनी जर असा विचार करायला घेतला, इव्हन पालकसुद्धा शिक्षकच आहेत, तर ते डिस्कशन जर ओपन डिस्कशन होत राहिलं छोट्या छोट्या ॲक्शनमधनं, तर बहुतेक म्हणजे आपल्याला हा असा मला नाही वाटत पुढल्या 5 वर्षानंतर हा खूप भेडसावणारा प्रश्न असेल म्हणून. आत्ता फक्त पण ट्रान्झिशनमध्ये आहे म्हणून आपल्याला तो विचार करावा लागतोय. थोडं आपल्याला अवेअर राहून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे ते प्रत्येक याला लर्निंग आउटकम जे अटॅच केलं जातं, तर ते असं स्पेसिफिकली म्हणजे त्या त्या लेसनचा किंवा त्या त्या सिलेबसचा तो भाग असणं इज अ डिफरंट थिंग. पण त्याच्याबरोबर एक कुठल्या ऑब्जेक्टिव्हशी हे रिलेट करू शकता. लाईक ही सेड की भाषेत पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. मग त्या गोष्टीतून तुम्ही पैशांबद्दल काय शिकलात, बरोबर. हे पण खूप मोठं लर्निंग आहे शाळा लेवलच्या मुलांसाठी. आपल्याला त्यांना बॉम्बार्ड नाही करायचं आहे, डेफिनेटली. त्यांचा इनोसन्सही नाही घालवायचा आहे, पण त्यांना अवेअर करायचं आहे. ॲब्सोल्युटली, नक्कीच मिळेल. खूपच एनलायटनिंग कॉन्व्हर्सेशन होतं आपलं. थँक्यू. म्हणजे मलाही खूप शिकायला मिळालं आजच्या कॉन्व्हर्सेशनमधनं. आय होप तुम्हालाही मिळालं असेल. तुम्हाला हे कॉन्व्हर्सेशन आवडलं असेल, या गप्पा आवडल्या असतील तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या बाबतीत ते नक्की कॉमेंटमधनं आम्हाला कळवा. धन्यवाद. धन्यवाद.